नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि आता या निराधारांचे निवृत्ती वेतन थांबण्याची शक्यता आहे. तर नेमकी बातमी काय आहे आणि या बातमीमध्ये नेमके कोणते असे लाभार्थी आहे की त्यांचे निवृत्ती वेतन थांबू शकणार आहे? तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळणार आहे की नेमकी बातमी काय आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, ही बातमी संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. तर बघूया ती बातमी सविस्तर. निराधार योजनेचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्यासाठी प्रशासनाने त्यांना बँक आधार खाते लिंकिंग अनिवार्य करून संपूर्ण दस्तऐवजही मागविले आहेत. तर मित्रांनो, 19 डिसेंबर आणि 3 जानेवारीच्या GR नुसार लाभार्थ्यांना आता आपले आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते अपडेट करणे आणि त्या सगळ्याची झेरॉक्स कॉपी तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासंदर्भातील आदेश प्रशासनाकडून सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना आलेले आहे. दरम्यान आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे जुळत नसल्याने उतार वयात निराधारांची ससे ओलपट आपल्याला पाहायला मिळते. निराधारांना संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आदी योजनांतून मिळणारे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आधार कार्ड मोबाईल लिंक करताना प्रशासनाची कसरत होत आहे. निराधार योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, स्वतःचा चरितार्थ चालू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजना सुमारे 40 वर्षापासून सुरू आहे. 2021 पर्यंत या योजनेचे मानधन महिन्याला 900 रुपये दिले जात होते. त्यानंतर त्यामध्ये 1000 रुपयाची वाढ करण्यात आली. त्यानंतर 2022 पासून हे मानधन 1500 रुपये करण्यात आले. महागाईच्या तुलनेत या योजनांचे मानधन कासव गतीने वाढवण्यात येत आहे. त्यातच अनुदान 2-3 महिन्यांनी एकदाच जमा होत आहे. अशा वेळी लाभार्थी बँकामध्ये हेलपाटे मारतात. बहुतांश लाभार्थी वयस्कर आहेत, निरक्षर असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. अनेकदा मदत करणाऱ्या किंवा पेन्शन आणून देणाऱ्यांनाही काही रक्कम त्यांना द्यावी लागते. आता राज्य शासनाने निवृत्ती वेतन DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत मोबाईल क्रमांकाला संलग्न करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, की निराधारांचे निवृत्ती वेतन थांबण्याची शक्यता. नेमके कोणते असे निराधार आहेत की ज्यांचे निवृत्ती वेतन इथून पुढे थांबू शकते? तर बघा, लाभार्थ्याकडे मोबाईल नसणे, त्यांच्याकडील आधार कार्ड अपडेट नसणे, त्यांचे थंब न येणे, त्यांनी दिलेल्या पत्त्यावर ते नसणे, निरक्षरांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना माहिती देणे आदी प्रकार होत आहेत. आधार कार्ड लिंक न झाल्यास किंवा दस्तऐवजाची पूर्तता न केल्यास निराधारांचे निवृत्ती वेतन थांबण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, बरेच लाभार्थी असे आहे की त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर नाही, त्याचबरोबर त्यांचे आधार कार्ड अपडेट नाही, त्यानंतर त्यांचे थंबचे इम्प्रेशन घेता येत नाही. तर ह्या सगळ्या अडचणी असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणे अवघड आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नवीन GR काढून सगळ्या लाभार्थ्यांचं DBT करणे गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. तरच त्यांना या योजनेचे लाभ घेता येईल. अन्यथा फेब्रुवारी 2025 पासून या निराधारांचे पेन्शन बंद होऊ शकणार आहे. तर त्यामुळे ही सगळ्यात मोठी समस्या अनेक संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या समोर निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता लाभार्थी बांधवांनो, लवकरात लवकर आपल्याला आपलं आधार कार्ड हे अपडेट करावं लागेल. त्याचबरोबर आधार नंबर हा बँक अकाउंटला जमा करावा लागेल आणि हे सगळं केल्यानंतर त्याची जी काही झेरॉक्स प्रत आहे तर ती तहसील कार्यालयामध्ये, जे संजय गांधी निराधार योजनेचं कार्यालय आहे, तर त्या ठिकाणी जमा करावी लागेल.
तरच आपल्याला दर महिन्याची जी काही पेन्शन आहे तर ती कंटिन्यू मिळू शकणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.